देऊन त्याला सन्मान केले जाणार आहे। या ठिकाणी त्याला भेटवस्तू देऊन त्याला सन्मान केले जाते। जायचं आहे 12 नंबर ग्रुप तयार आहे त्याच्यानंतर आता ग्रुप त्यांचे या माध्यमातून येत आहे रोहिदास गोटे साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा कारण या वैचारिकांनी आले दरेकर आणि या सुद्धा आले म्हणजे शेती सुद्धा बरोबर आल्याच्या हातात आली याला आपला पण लगेच आल्याचं या ठिकाणी त्यांचा सत्कार करताय शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सेल संघटनेला सौ वैशालीताई दरेकर राणे सर्व महिलांचं आणि वैशालीताई दरेकर साहेबच्या यांच्या शुभास्ते त्यांना या ठिकाणी भेट दिली जाते त्यासाठी या ठिकाणी गिफ्ट दिले जाते। या ठिकाणी ताईच्या वतीने सरचे स्वागत। आपण त्यांना बघा किती सुंदर अशी साडी आहे पैठणी आहे कारण प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये पहिलं जर भरतानी तुमची काही वस्तू असेल तर ती आहे साडी आणि साडी आणि भेट देऊन त्याला काही सन्मान करते। कुमारी यांच्यातर्फे दुर्गाई नायक पाटील यांचा सत्कार होतो वाढदिवसानिमित्त ब्रह्मकुमारी यांच्या सर्व टीमच्या वतीने त्यांच्या पूर्ण टीमच्या वतीने या ठिकाणी ब्रह्म आपण अतिशय लांबून येऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केल्याबद्दल साहेब यांच्या आगमनाने योजनेच्या वतीने यांचे सहर्ष स्वागत। आणि सर्व मान्यवरांना विनंती करतोय रोहित दादा मुंडेने मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना घेऊन व्यासपीठावर यायचं आहे। रोहित दादा मुंडे यांना मी विनंती करतो सर्व मान्यवर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सेल संघटनेच्या
दिवस शहरामध्ये महिला दिनानिमित्त आणि ताईंच्या आणि रोहिदाजींच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सर्व पदाधिकारी, वैशालीताई, सचिन, प्रतीक, अभिषेक, सर्वच माझे पदाधिकारी, सगळ्या महिला पदाधिकारी, मी आपल्याला सर्वांना महिला दिनाच्या मोठ्या प्रमाणात इथे महिलांची गर्दी आज दिसून येते. दिवा शहरामध्ये खरंच मशाल पेटली असं आज सर्वांना वाटत असेल, कारण गेल्या अनेक दिवसापासून त्या दिव्याच्या प्रत्येक प्रश्नामध्ये आमची सगळी शिवसेनेची जी शहराची टीम आहे ती प्रत्येक विषयाला हाताळण्याचं काम करते. दिवा शहरामध्ये एका बिल्डिंगवर संकट आलं तेव्हा ही शिवसेना त्या लोकांसाठी उभी राहिली. त्याच्यानंतर दिवा पोलीस स्टेशनसाठी काल आपण पोलीस आयुक्तांना देखील निवेदन दोन्ही तुमच्या महिला सुरक्षिततेसाठी आपण केलाय. तुम्हाला इथे जवळ पोलीस स्टेशन पाहिजे की नको आहे अशी विनंती आपल्याला करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.